नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपला टॉपिक आहे नॉट अँकर, नॉट स्किन केअर, नॉट ब्युटी बट समथिंग एल्स. जसं मी लिपस्टिकचा हॉल केलेला, तर ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा हॉल मी करणार आहे, बट तो प्रोडक्ट रिलेटेड नसणार आहे. तो ह्या टायमाला असणार आहे क्लोथ रिलेटेड. येस गाईज, मी फर्स्टली भरपूर टाइम नंतर क्लोथचा ब्लॉग पण स्टार्ट करते. ब्लॉग म्हणजे हॉल टाईप स्टार्ट करते, जे मी सेलमध्ये कपडे घेतलेत. बिकॉज आता जर तुम्हाला माहित नसेल तर आफ्टर पॅन्टलून्स ऑगस्ट 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 म्हणजे अर्ली म्हणजे एंडिंग जुलै पासूनच वेस्ट साईडची सेल सुरू झालेली. आणि त्या वेस्ट साईडच्या सेलमध्ये मला एवढे जास्त कपडे तर पाहिजे नव्हते, बट थोडेफार वेगळे कपडे हवे होते. सो मी ते कपडे घेतलेले आहेत आणि हे आहेत आपले ते कपडे. येस गाईज, मी एकदम वेगळेच कपडे घेतले ह्या टायमाला. नॉट ऑफिस रिलेटेड, नॉट रेग्युलर वेअर्स, बट समथिंग एल्स विच विल गो लॉंग टर्म अँड ते पण युजफुल असतील. तर मी तुम्हाला आता ट्राय पण करून दाखवणार आहे आणि ह्याची प्राइस पण काय आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच ब्लॉगमध्ये. अँड हा ब्लॉग माझा जोपर्यंत येईल तोपर्यंत मोस्टली वेबसाईटची सेल सुरूच राहणार आहे. बिकॉज हा मी ब्लॉग खूप लेट शूट करते, त्यामुळे आय थिंक ऑगस्ट एंड पर्यंत वेबसाईटची सेल असणार आहे. तर ती तुम्ही चेकआउट करू शकता. मी जेव्हा हे कपडे घेते तेव्हा आय थिंक फर्स्ट डेच होता सेलचा, बिकॉज मला भरपूर बघायला जास्त कपडे आवडतात, म्हणून ऑन फर्स्ट डे मी सेलमध्ये गेलेली घ्यायला. बिकॉज नंतर मागच्या टायमाला असं झालेलं की एकदमच लास्ट मोमेंटला मी सेलमध्ये गेलेली आणि त्यामुळे सगळे असे कपडे असे पसरलेले सगळीकडे, नुसता काय बोलतात, हँगरला पण काही गोष्टी नव्हत्या. चप्पला पण आपण जेव्हा बघायला गेलो तर इकडे चप्पल पडलेली, तिकडे चप्पल पडलेली, तर हे सगळं झालेलं. त्यामुळे ह्या वर्षी आम्ही असं ठरवलेलं की ऑन टाइम, म्हणजे हे सगळं रश होण्या अगोदरच आपण पहिलं जाऊन येऊया. सो त्यामुळे मी ऑगस्टच्या फर्स्ट डेला जेव्हा सेल सुरू झाली, म्हणजे जुलैमध्येच, तेव्हाच मी जाऊन आली. तर ही एवढी छोटीशी शॉपिंग केली मी, एवढी काय जास्त शॉपिंग नाही केली, कारण का बाकी सगळ्या गोष्टी मोस्ट प्रॉब्लेम माझ्याकडे आहेत आणि ज्या मला इन फ्युचर यूज होतील त्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या. आणि त्या ज्या प्राइसमध्ये मिळाल्या, इट वॉज रिअली गुड, वर्थ इट होतं जे मला मिळालं. भरपूर शॉप करावं लागलं, भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या, भरपूर साऱ्या गोष्टी ट्राय केल्या, बट घेतले थोडे कमीच कपडे जे युजफुल असतील. तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवते की मी काय काय बाय केलंय. अँड तुम्ही अजूनपर्यंत गेला नसाल तर नक्कीच जा. आणि तुम्ही जर जाऊन आला असाल तर तुम्ही काय काय बाय केलं हेही मला या ब्लॉगमध्ये नक्की सांगा. तर ब्लॉगमध्ये नक्की सांगा, म्हणजे कमेंट करून नक्कीच सांगा. तर तुम्हाला आता मी वन बाय वन हे कपडे दाखवते. पहिले मी मला शो करते कसं आहे, अँड देन आय विल वेअर इट अँड टॉक टू यू अबाउट दॅट. लेट्स गो. फर्स्टली मी बाय केली आहे ही जीन्स. ही जीन्स ऍक्च्युली खूपच जास्त लॉंग आहे, म्हणजे ही खालून अशी बेल बॉटम टाइप्स आहे, म्हणजे तुम्ही फ्लेअर आहेत त्याला, म्हणजे अशी वाली जीन्स आहे ही. अँड ही खूप जास्त मला आवडली. इट इज व्हेरी नाईस. अँड तुम्ही बघाल तर याचा कलर डेनिम आहे आणि डेनिम मोस्टली सगळ्या याच्यावर जातो. तर हा फिट मला खूप जास्त आवडला जेव्हा मी ट्राय केला. अँड ह्याची कॉस्ट अराउंड होती, ऍक्च्युअल कॉस्ट वॉज 13 या 14, ऑलमोस्ट 1500 पर्यंत. आय डोंट रिमेंबर राईट नाव, बट तेवढीच होती. बट ही मला मिळाली ओनली 1000. तर ही एक माझं परफेक्ट बाय होती ही जीन्स. तर इट इज ऍक्च्युली गुड. तर तुम्ही पण तिकडे पण जीन्स आहेत ज्या वेगवेगळ्या प्राइसिंग मध्ये अवेलेबल आहेत, बट 1000 इट्स अ व्हेरी गुड अमाऊंट फॉर अ जीन्स, बिकॉज एवढी चांगली आणि डेनिम मिळाली. इट्स अ व्हेरी गुड डील, आय प्रिझ्युम. हिअर इज द जीन्स फिटिंग. इट्स ऍब्सोल्युटली गुड आणि ही स्ट्रेचेबल आहे. थोडी खालून लॉंग आहे, बट इट्स ऍक्च्युली लुकिंग अमेझिंग. खूप जास्त चांगला फिट आहे अँड कलर इज ऑल्सो लुकिंग व्हेरी नाईस. तर ही मला पडली फक्त 1000 रुपीजला. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द जीन्स फिटिंग. सेकंड माझ्याकडे आहे दिस व्हाईट अँड खाकी टाइप ऑफ कुर्ता, विच इज ऑल्सो फॉर आय थिंक, ऍक्च्युअल प्राइस मला कोणाचीच माहिती नाही, बट हा मला आय थिंक 700 या 600 ला पडलाय.
हा पण एक क्वाईट चांगली डील होती बिकॉज ह्याच्यावर प्रॉपरली वर्क आहे, हे वर्क. आणि असा सीवलेस कुर्ता सगळ्यावर चांगला दिसू शकतो म्हणून मी हा बाय केला कुर्ता. तर दिस इज ऑल्सो गुड बाय. सो हा कुर्ता ट्राय केल्यावर असा दिसतोय. इट्स व्हेरी लॉंग बट इट्स ॲक्च्युअली व्हेरी ब्युटिफुल. हा कुर्ता खरंच खूप छान आणि खूप मस्त दिसतोय. म्हणजे याची फिटिंग पण खूप जास्त चांगली आहे. आणि हा आता मी खाली जी डेनिम जीन्स आहे त्याच्यावर पण हा खूप चांगला जातोय. तर ही फिटिंग ॲब्सोल्युटली मस्त आहे. तर दिस इज माय सेकंड आउटफिट. सो द नेक्स्ट इज दिस टॉप. हे कॅज्युअल टॉप आहे. जे म्हणजे मी असंच घेतलेलं बिकॉज इट्स द डबल टॉप. ह्याचा मी प्राइस टॅग काढला नाही बिकॉज हे मी अजून यूज नाही केलाय. बाकीचे तरी मी यूज केलेत. सो ह्याची प्राइस इज, दिस इज एम इन साईज अँड द प्राइस इज 600 अँड आय एम गेटिंग इज फॉर 500. सो ह्याच्यामध्ये 100 रुपीज ऑफ आहे ह्या टॉपमध्ये. बट इट वॉज अ व्हेरी कॅज्युअल टॉप. हे एकच होतं जे मी कॅज्युअल टॉपमध्ये बाय केलं. तर मी तुम्हाला घालून दाखवते कसं दिसतंय. आय शो यू राईट अवे. तर हे टॉप असं दिसतंय. इट्स ॲक्च्युली व्हेरी कॅज्युअल अँड व्हेरी कम्फी. खूप जास्त कम्फी आहे हे आउटफिट. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी माझी डेनिम जीन्स मी बाय केलेली त्याच्यावर हे सगळे आउटफिट खूप चांगल्या प्रकारे जात आहेत आणि सूटिंग मी व्हेरी वेल. द फिटिंग इज अमेझिंग. तर आता मी अजूनपर्यंत कुठे ट्राय नाही केलं बट आय एम गोइंग टू वेअर दिस समवेअर प्लेस व्हेरी नाईस. अँड जिथे आय थिंक सो जास्त गरमी होत असेल तिकडे मी टॉप घालू शकते बिकॉज आतमध्ये पण एवढंसं गरम होत नाही. इट इज ॲक्च्युली फीलिंग व्हेरी नाईस वेन आय एम वेअरिंग दिस राईट नाव. सर हे मला, मी तुम्हाला सांगितलं की 600चं होतं जे मला 500ला मिळालं. अँड ॲक्च्युली दिस इज अ व्हेरी गुड डील आय गॉट इन दिस टॉप. दिस इज द ओनली कॅज्युअल टॉप आय बॉट. देन द लास्ट इज दिस. हे तुम्हाला मी सांगितलं तर दिस इज, एक 1 मिनिट हा. तर हे तुम्हाला मी सांगितलं. तर मी आजपर्यंत कधी असं रेडीमेड कपडे म्हणजे घेतले नव्हते म्हणजे काही शॉपमधनं. मी भरपूर ट्रेडिशनल कमी घालते. जास्त घालते तर साड्या जास्त घालते. बट ट्रेडिशनल भरपूर कमी वेअर करते मी. त्याच्यामध्ये हा कुर्ता सेट. म्हणजे आता फेस्टिव्ह वगैरे भरपूर येणार आहे त्यामुळे मी ठरवलं की आपण बघूयाच घेता येतंय का. बिकॉज सेलमध्येच ह्या गोष्टी तुम्हाला स्वस्त मिळू शकतात बिकॉज बाकी टायमाला ह्या गोष्टी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात. तर आता गणपती येणार आहे, दिवाळी येणार आहे, वॉट एव्हर फेस्टिवल इज कमिंग अँड सुटेबल फॉर मी. आय एम गोना वेअर दिस अँड मोस्ट प्रॉब्ली गणपती इज द ओनली फर्स्ट फेस्टिवल आय वॉन्ट टू वेअर दिस बिकॉज इट्स व्हेरी नाईस. हा पूर्ण सेट आहे. यू कॅन सी दिस इज द होल सेट. इथे पूर्ण डिझायनिंग वाली एम्ब्रॉयडरी पण आहे. अँड दिस इज द बॉटम विच इज ऑल्सो व्हेरी सिम्पल अँड गुड. द फील्स व्हेरी गुड. हा ॲक्च्युअल आहे, दिस प्राइस इज 2300. म्हणजे ओ माय गॉड, मी असं कधी जाणच नाही केला. बट हा 2300चा मला मिळाला ओनली इन 1500. I'm very proud of myself that I got this good deal and I bought this. I'll show you right away. See this. This is very nice, very comfy and very good. You can see it. It's very good, very comfy and खूप असं ढिलं ढिलं आहे and it's very nice. If you see this right now, looking absolutely perfect. So this is the best outfit I think. Super, super, super good. So this is the best buy I presume and this is really, really, really very amazing. So हे जे प्रोडक्ट्स, आणि म्हणून तुम्हाला सांगितलं ना हा जो आउटफिट होता मी असे आउटफिट नाही घेत मोस्ट प्रॉबेबली बिकॉज आपण नाही अवॉइड करतो. पण सेलमध्ये हा एवढा स्वस्त असल्यामुळे मी घेतला हा आउटफिट अँड विथ आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ बिकॉज आय बॉट दिस वन. इट्स ॲक्च्युली गुड अँड गुड इन्व्हेस्टमेंट. सो हे जे माझे सगळे आउटफिट्स होते तर मी हे एवढेच बाय केले अँड अराउंड बजेटफुल माझं शॉपिंग झाली. त्यामुळे तुम्हाला ह्यातलं कोणतं आउटफिट आवडलं आणि तुम्ही पण ह्यातलं कोणतं आउटफिट घ्याल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. अँड तुम्ही पण अजून काय वेगळी शॉपिंग केली आहे तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. अँड वी विल सी our next vlog soon. I'm still not well. That's a little bit down, but we will shoot and shoot and shoot. We will go further. If you like my vlogs, do follow, subscribe, and share. Bye bye.